व्यास ही त्रिकोण रचना नाही. व्यास 1. चला पुढे जाऊया. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास थोडस मोठं लिहितो. चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. 1.4 मीटर आहे आणि त्या गाडीने प्रवास करताना चाकाचे 750 फेरे झाले. चाकाचे 750 फेरे झाले तर किती अंतर कापले? किती अंतर कापले? बैलगाडी आहे ती. ओके, म्हणजे वर्तुळाकार असतात. त्याची जी चाकं असतात मित्रांनो ती वर्तुळाकार असतात, बरोबर. आणि इथं व्यास दिलेला आहे, हे वर्तुळ आहे. जशी आयताची परिमिती आपण काढतो, त्रिकोणाची परिमिती काढतो त्याच्या सगळ्या बाजूंची बेरीज करू, तशी ह्याच्या परिमितीला परिघ म्हणतात. म्हणजे हे जे अंतर आहे, समजा हिथून आपण मोजा सुरू केलं तर हिथून हे ह्या टिपक्यापर्यंत पुन्हा हे जे अंतर असतं त्याला परिघ म्हणतात. आणि तो काढण्यासाठी 2 पाय आर हे सूत्र आहे. आर म्हणजे त्रिज्या, आर म्हणजे त्रिज्या असतं. ओके, आणि डी म्हणजे व्यास असतो. तर बघा या ठिकाणी आता व्यास दिलाय आणि व्यास जो असतो विद्यार्थी मित्र तो त्रिज्येच्या दुप्पट असतो. हा व्यास बरोबर असा मधून गेलेला असतो. इथं जर त्रिज्या 7 असेल तर इकडं पण 7 असणार ह्या केंद्रबिंदूच्या इकडल्या बाजूला. म्हणजे व्यास दिलाय त्यावरून आपण त्रिज्या काढू शकतो. इथं व्यास 1.4 आहे. व्यास 1.4 त्याला 2 न भागा, कारण त्याच्या निमपट त्रिज्या असते. 0.7 येणार, 7 2 14, 0.7 त्रिज्या येणार. टाका सूत्रात किमती 2 गुणिले 22/7 गुणिले 0.7. पॉईंटचा भागाकार कसा करायचा बघा, तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो. 0. इथं खाली छेद 1 आहे, इथं छेद 1 आहे. ओके, अपूर्णांक म्हणजे एक प्रकारे भागाकाराचा असतो. 0.7 लिहायचं, त्याच्या खाली 7 लिहायचं, ह्याला भागायचं ना, दशांश समतोल करायचा. या ठिकाणी दशांशानंतर एक अंक आहे, इथं पण आपल्या मनानं दशांश देऊन 0 वाढवायचा, दुसरा अंक कुठला वाढवायचा नाही. आता दशांश समान झाला, समतोल झाला. आता दशांश काढून टाकला तरी चालतो, दशांश नाही असं समजून भागाकार करा. 70 0 0 दशांश दिल्यानंतर पुन्हा इथं 70 झालं, 7 नंतर 0 वाढला, 70 एक्के 70. म्हणजे त्याचा व्यास, त्याची त्रिज्या येते ह्याची 0.7 आहे ना, बरोबर. ह्याचं उत्तर येत आहे 0.1 त्यांच्या भागाकाराचं 0.1. आता खाली 1 खालची 1 ला किंमत नाही. 22 2 44, 44 गुणिले 0.1 म्हणजे 44 1 44 आणि एका अंकानंतर दशांश आहे. .4. आता फेर किती मारलं? 700. हे एका फेऱ्याचं अंतर निघलं विद्यार्थी मित्र. परिघ काढला म्हणजे एका फेऱ्याचं अंतर निघलंय. असं फेर मारलेत 750, म्हणजे आपल्याला 750 ला 44 न गुणावं लागतं, किंवा 4.4 ला 750 न गुणूया. ओके, इथला 1 0 अगोदर देऊन टाका आहे असा. 75 चौक 300 होतंय, 75 दुनी 150 आणि 75. आता 75 न भागायचं, इथं 0 दिला म्हणजे हा 0 इथं आला. आता इथं फक्त 75च राहील. 75 चौक 300, 300 मधलं 0 लिहिलं इथं, हे 300 आहे ना, त्यातला 0 इथं लिहिला आणि हे 30 हातच्याला. पुन्हा 75 चौक 300 आणि 300 आणि 30, 330. आणि या ठिकाणी गुणाकारामध्ये एका अंकाच्या अगोदर दशांश आहे, म्हणून उत्तरात सुद्धा एका अंकाच्या अगोदर दशांश द्या. म्हणजे आपलं फायनल उत्तर हे झालं 3300 मीटर, किंवा हे जर किलोमीटर मध्ये लिहा असा जर ऑप्शन असेल तर 3.300 किलोमीटर. या पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकताय. ओके.